नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा कधी संपणार हाच सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे, कारण का फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात फार विलंब झालेला आहे. अनेक लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी सोशल मीडियावरती यूट्यूब असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम असेल तर या ठिकाणी सर्च करत आहेत की लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा लाभ कधी मिळणार. तर अनेक ठिकाणी तारखा सांगितल्या जात आहेत, हप्ते वितरण सुरू झालेलं आहे असं सांगितलं जात आहे, परंतु अजून लक्षात घ्या कोणती शासनाची तयारी या संदर्भात झालेली नाही. म्हणजेच लक्षात घ्या की जो GR आहे तो सर्वप्रथम यावा लागतो, तर तो देखील अजून पोर्टलवरती आलेला नाही आहे. मग आज आम्हाला हप्ता येणार का किंवा आज GR येणार का असा देखील प्रश्न आहे. पण लक्षात घ्या साधारणतः आज आणि उद्या तर या 2 दिवसांमध्ये GR तर प्रसिद्ध होत असेल तर आनंदाचीच बातमी आहे. पण लक्षात घ्या आज उद्या आणि परवा तर या 3 दिवसांमध्ये देखील लाभ आहे तो वितरित होणार नाही आहे. कारण का याच्यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजेच आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये PM किसानचा लाभ DBTद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत, देशभरातील शेतकरी आहेत, तर यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये लाभ वितरणाची प्रोसेस चालू असणार आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गतची पेन्शन वितरण देखील आज आणि उद्या या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जरी GR येत असेल, आज GR येत असेल, याची निश्चित अशी वेळ नसते. कारण का लक्षात घ्या शासनाची ज्यावेळी तयारी होईल, वित्त विभागाची परमिशन मिळेल, त्यानंतर हा GR प्रसिद्ध केला जातो. अपेक्षित होतं की पहिल्याच आठवड्यामध्ये हा GR यावा, परंतु अजून हा GR आले नाही आहे. GR तर आज उद्या कधी येऊ शकतो, पण जर GR आला तरी देखील हप्ते वितरण आहे ते पुढील आठवड्यामध्ये 100% जाणार एवढं नक्की आहे. कारण का आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची पेन्शन आणि त्याचबरोबर PM किसान सन्मान निधीचा लाभ शेतकरी बांधवांना वितरित केला जाणार आहे. आणि ही प्रोसेस देखील DBTच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे या कारणांमुळे लाडक्या बहिणींना हप्ते वितरण या 3 दिवसांमध्ये होणार नसून पुढील आठवड्यामध्येच वितरित होणार एवढं कन्फर्म आहे. फक्त एवढंच की हप्ते वितरणाचा GR आहे तो मात्र कधीही प्रसिद्ध होऊ शकतो. आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत. काल देखील हा GR प्रसिद्ध झाला नाही आहे, तर पुढील म्हणजे आजपासून केव्हाही हा GR प्रसिद्ध होऊ शकतो. मंत्री आदिताई तटकरे देखील त्यांचं ट्विटरचं पेज आहे या ठिकाणी घोषणा करत आहेत, पण त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींसंदर्भातली कोणतीच अपडेट आलेली नाही. कालची सूचना तुम्ही पाहिलीच होती की अनेक ठिकाणी लाखोंच्या संख्येने लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत असं सांगण्यात येत आहे, परंतु अजून शासनाची eKYCची प्रोसेस, दुरुस्तीची प्रोसेस चालू असल्यामुळे या संदर्भात तशी कोणती शासनाने माहिती दिलेली नाही. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता थोडे दिवस प्रतीक्षा करायची आहे. पुढील आठवड्यामध्ये कन्फर्म आणि 100% संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना त्यांना लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्याचाच लाभ आहे तो मिळणार आहे. आणि याचबरोबर अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा जो थकीत लाभ आहे तो देखील येणार का, परंतु लक्षात घ्या सध्या फक्त फेब्रुवारी महिन्याचा लाभ येईल. आणि जर GR मध्ये तसा उल्लेख असेल की नोव्हेंबर-डिसेंबर लाभ वितरणाची प्रोसेस, तर लक्षात घ्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ आहे तो वितरित केला जाऊ शकतो. पण याच्यामध्ये आपण सांगतच आहोत जर हा लाभ द्यायचाच होता तर मागच्या हप्ते वितरणाच्या वेळी तो वितरित झाला असता. त्यामुळे सध्या फक्त येणारा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येईल. आणि जर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा लाभ द्यायचा असेल तर त्यासाठी वेगळा शासन निर्णय आणि तशी तरतूद करावी लागणार आहे. तर याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींची eKYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना अजून कोणताच ऑप्शन नाही आहे, त्यांनी प्रतीक्षा करायची आहे. शासनाकडे संबंधित जी मागणी आहे ती गेलेली आहे, यावरती जो काय निर्णय होईल त्या संदर्भात माहिती आपल्याला मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. हप्ते वितरण पुढच्या आठवड्यामध्ये कन्फर्म, पण GR या आठवड्यामध्ये कधी येऊ शकतो आणि याच आठवड्यामध्ये हप्ते वितरणाची शक्यता कमी आहे. तर याचं कारण आपण पाहिलेच आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.